पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। पण या मतदान प्रक्रियेला हिंसाचारामुळे गालबोट लागल्याचे दिसते। काही विधानसभा मतदारसंघात लाठीचार्ज करावा लागलाय, तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलंय। भाजपच्या एका नेत्यावर हल्ला झाल्याचंही समोर आलंय। हा हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होतोय, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केलेत। पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही उच्चांकी मतदान होणार असल्याचं दिसतंय। पण ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांचा संताप झाल्याचंही दिसून आलं। बाली विधानसभा मतदारसंघात परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं केंद्रीय सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हावडाच्या बाली विधानसभा मतदारसंघात डॉन बॉस्को लिलुवा सहनालाल विद्यालयाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला। मशीनमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यानं मतदार संतप्त झाले आणि जोरदार वाद सुरू झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागला। या घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। ही घटना बूथ क्रमांक 152, 153 आणि 154 वर घडली। या घटनेचे काही व्हिडिओही समोर आलेत। त्यात लोकांना अक्षरशः उचलून बाहेर नेलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। बसंती इथल्या बूथ क्रमांक 76 वर भाजप नेत्यावर हल्ला झाल्याचं समोर आलंय। भाजपचे उमेदवार विकास सरदार यांच्या वाहनावर कथित हल्ला झाल्याचं समजतंय। त्यांच्या सुरक्षा रक्षकांचं शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षानं केलाय। हा हल्ला तृणमूलनं केल्याचा आरोपही भाजपनं केलाय। पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपकडून सुरू असलेल्या हल्ल्याचे आणि दादागिरीचे व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप केलेत। भाजपकडून गुंडागर्दी केली जात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या सुरुवातीच्या तासांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्यात। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय दलांवरही जोरदार टीका केली आहे। ते तृणमूल नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा बॅनर्जी यांनी आरोप केलाय। तसंच केंद्रीय दल भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केलाय। देखिए कैसे हमारा वर्कर को पिटाया रात में। ऑफिसर इंचार्ज विजयगंज पुलिस स्टेशन भांगोर। जस्ट देखिए जो एट्रोसिटीज, कैन यू सी इट। देखिए देखिए एक क्या गुंडाराज चल रहा है, देश को बेच दिया। ऐसे वोट कभी होता है? ऐसे कभी वोट नहीं होता है। वोट शांति से होता है। लोकतंत्र डेमोक्रेसी का फेस्टिवल होता है, लेकिन ये तो लोकतंत्र को पूरा बालोटा बजा दिया, पूरा इसको एट्रोसिटीज कर दिया। इंटेंशन इज वेरी क्लियर that BJP wants that forcefully to rig the election. But our workers and people are ready to die, but they will not leave the place. या व्यतिरिक्त छपरा, शांतीपूर आणि भांगर यासारख्या अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात। एंटाली मतदारसंघातल्या भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचं समोर आलं। त्यांच्या प्रतिनिधीला मतदान केंद्राबाहेर काढल्यामुळे हा वाद उद्भवला होता। मतदान केंद्र खूप लहान असल्यानं प्रतिनिधीला बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचं समजतंय। नादिया जिल्ह्यातल्या छपरा इथल्या मतदान केंद्र क्रमांक 53 वर तृणमूल काँग्रेसशी संबंधित कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका नेत्यावर हल्ला केल्याचा आरोप होतोय। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमी कार्यकर्ता मोशरेफ मीर यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मीर यांनी दावा केलाय की टीएमसीच्या अनेक कार्यकर्त्यांनी, ज्यापैकी एकाकडे बंदूक होती, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना लोखंडी सळईनं मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगतोय। एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पणाला लागलीय। 4 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।